श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण मुंड्यामध्ये येणारे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तर बऱ्याच ताईंना मुंडा कसा कट करावा हे कळत नाही. त्यामुळे प्रत्येकाचा हाच प्रश्न असतो की मुंड्यामध्ये प्रॉब्लेम काय येतात, ते फुगा का पडतो, पाठीमागच्या साईडला चुन्या का पडतात, पुढच्या साईडला चुन्या का पडतात. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इथून तुम्हाला हे कोणालाही विचारायची गरज भासणार नाही की मुंड्यामध्ये फुगा का येतो, चुन्या का पडतात. कारण आपणच आपला टेलर व्हायचा आहे. मी तुम्हाला चुन्या का पडतात किंवा मुंड्यामध्ये प्रॉब्लेम काय येतात हे सांगणार आहे आणि त्यानंतर त्याचं सोल्युशन सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय होईल, कधीही तुमच्या ब्लाऊजला चुन्या वगैरे येत असेल तर तुम्हाला कोठेही शोधावं लागणार नाही की यासाठी काय करावं किंवा कोणाला विचारायला लागणार नाही की मुंड्यामध्ये फुगा काय येतो, चुन्या. तुम्ही तुमचं कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज असू दे, कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू दे, तुम्ही स्वतः ते शोधून काढाल. तुम्हाला स्वतःलाच तो अनुभव येईल की कशा प्रकारे आपण कटिंग करायला पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण माप घ्यायला पाहिजे. हे सर्व तुमच्या या व्हिडिओमध्ये लक्षात येणार आहे. तरी व्हिडिओ अजिबात स्किप करायचं नाही, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला आता आपण व्हिडिओ पाहूया. तर हे पहा, हे ब्लाऊज आपण घेतलेलं आहे. ह्या ब्लाऊजचं आपण मुंड्याचं माप पाहणार आहोत आणि ह्याच ब्लाऊजचं शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकून आपण पाहणार आहोत का आपल्या मुंड्यामध्ये चुन्या किंवा फुगा येतो. हे पहा, हे तर हे मापाचं ब्लाऊज आहे. तर आपल्याला माप कसं घ्यायचं आहे पहा. माप आपल्याला इथून घ्यायचं आहे, जिथे आपलं शोल्डर जोडलेलं आहे तिथून माप घ्यायचं आहे. तर असा टेप तिरका गोल फिरवत तुम्हाला माप घ्यायचं. तुम्ही पाहू शकता. तर हे आपलं 8 इंच मुंड्याचं माप आलेलं आहे. तर ह्याच ब्लाऊजची मापे आपण इथे टाकून पाहणार आहोत. किंवा पेपरवरती माप टाकतो आणि मुंड्याचा आकार काढतो तेव्हा बरोबर तिथं 8 इंच येतं का. जर तुमचं 8 इंच येत असेल तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे. ते कमी झालं तर ते काकीमध्ये तुमचं ब्लाऊज ओढलं जाणार आहे आणि जास्त झालं तर ते भरपूर चुन्या आणि घोळ होणार आहे. तर आपण इथे 5.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे त्या ब्लाऊजचं आणि मुंडा आपण 6 इंचावर घेणार आहोत, अर्धा इंच जास्त. तर इथे देखील 5.5 इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे. मगच आपल्याला ही लाईन आखायची आहे, कारण ही लाईन तिरकी झाली तरी देखील तुमच्या मुंड्यामध्ये चुन्या होणार आहेत. तर ही लाईन आपण आता आखून घेऊया. तर ब्लाऊज आपला 36 छातीचा आहे, त्यामुळे तिचा चौथा भाग 9 इंच आहे. तर 9 इंचावर एक पॉईंट देऊया. तसेच मार्जिनसाठी आपण 1.5 इंच घेऊया. मी इतकीच मापे घेणार आहे, उंची वगैरे घेणार नाही, कारण आपल्याला फक्त मुंड्यामध्ये चुन्या काय येतात ते मुंड्याचे प्रॉब्लेम फक्त पाहायचे आहेत. त्यामुळे बाकीचे मापांची काही आपल्याला आता गरज नाही. तर आता हा आपण मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे. तर ही जी मुंड्याची लाईन आहे ह्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. तर हे 6 इंच आहे, तर ह्याचा सेंटर आपण 3 इंच घेतलेला आहे आणि इथून ह्या साईडला आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. तर हा 1.5 इंच, तर 1.5 इंचावर एक असा पॉईंट दिला आणि आता आपण इथून डॉट डॉट करत मुंड्याचा आकार काढून घेऊ. असा आकार काढल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणींचे ब्लाऊज हे परफेक्ट बसतात. माझ्याकडे ज्या लेडीजचे ब्लाऊज शिवायला येतात त्यांचे मी बरेच जणींचे अशा प्रकारे आकार काढून देखील ब्लाऊज शिवलेले आहेत, त्यांना परफेक्ट बसतात. पण काही जणांच्या तक्रार येतात, त्यावेळी आपण काय करायचं, असा आकार दिल्यानंतर काही जणांच्या इथे काखीमध्ये चुन्या येतात किंवा मुंड्यामध्ये फुगा येतो, घोळ येतो. तर त्यावेळी आपण काय करायचं आहे, तर पहा, जर इथे काखीमध्ये चुन्या येत असतील तर आपल्याला काय करायचं आहे, मुंड्याचा आकार जो आपण इथे छातीच्या चौथ्या भागाजवळ टच केलेला आहे तो आपल्याला एक अर्धा इंच होईल इतकं खाली घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण छातीसाठी लाईन आखलेली आहे त्याच्या खाली अर्धा इंच येईल अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार घ्यायचा आहे. तर मी इथे डॉट डॉट घेऊन तुम्हाला दाखवते की मुंड्याचा आकार आपण कशा प्रकारे घेणार आहोत. हे पहा, आणि जिथे छातीचा चौथ्या भागात आपण पॉईंट दिला आहे त्याच्या आतून अर्धा ते पावणा 1 इंच त्याच्या आतून आकार येईल अशा प्रकारे आपल्याला आकार घ्यायचा आहे. तर हा आकार पाहू शकताय तुम्ही. तर हा आकार मी लाईन आखून देऊन घेते. तर अशा प्रकारे तुम्ही मुंड्याचा आकार थोडा अर्धा इंच खाली घेतल्यामुळे तुमच्या काखेमध्ये चुन्या अजिबात येणार नाही. आपण पाहूया, जिथं आपला मुंडा आहे त्याच्या बाजूला म्हणजेच गळ्याच्या आणि मुंड्याच्या मध्ये जो फुगा किंवा घोळ येतो किंवा कधी कधी काही जणांच्या ब्लाऊजला अशी एक खूप मोठी प्लेट अशी कटोरीच्या साईडला अशी खालच्या साईडला पडलेली असते, एकदम मोठी चुनी किंवा प्लेटसारखी चुनी येते. त्यामुळे अशा चुन्या येतात. त्यामुळे त्याच्यासाठी आपण काय करायचं, तर मुंड्याच्या लाईनीवरती आपण जो सेंटरचा पॉईंट दिला आहे त्याच्या आतल्या साईडला म्हणजेच गळ्याकडच्या बाजूला 1/2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि वरून अशा प्रकारे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार घ्यायचा आहे. त्या पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी आपण इथे 1 इंचावर एक पॉईंट देणार आहोत.
आणि हा पॉईंट जोडून आपल्याला आकार द्यायचा आहे. तर मी तुम्हाला डॉट डॉट करून देऊन दाखवते. तर हा देखील आकार आपण व्यवस्थित काढून घेऊया. तर हे अशा प्रकारे आपले परफेक्ट मुंड्याचे आकार आलेले आहेत. तर आता आपण हे माप घेऊन पाहूया. म्हणजे आपलं तर आपण जुन्या ब्लाऊजवरून जेव्हा माप घेतलेलं होतं तेव्हा 8 इंच आलेलं होतं. तर हे आपलं 8 इंच आहे का ते पाहून घेऊया. इथं जो आपण छातीच्या चौथ्या भागाचा पॉईंट दिला होता तो आपण इथे ती लाईन आपण अशी खालीपर्यंत घेणार आहोत. म्हणजे इथंपर्यंत आपलं 8 इंच आणि वर अर्धा एक्स्ट्रा यायला हवं. आपण जे 8 इंच माप घेतलेलं होतं जुन्या ब्लाऊजवरून ते 8 इंच आणि इथे मार्जिनसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा किंवा हे सोडून इकडे अर्धा इंच सोडून तुम्ही 8 इंच देखील घेऊ शकता. तर इथून तर वरती आपण अर्धा इंच सोडलेलं आहे मार्जिनसाठी आणि इथून खाली आपण 8 इंच येतं का ते पाहूया. तर टेप गोल फिरवत आपल्याला त्या छातीच्या चौथ्या भागाच्या पॉईंटपर्यंत घ्यायचं आहे. तर हे पाहू शकताय तुम्ही हे आपलं 8 इंच आलेलं आहे. तर तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवते. पाहू शकताय आपलं 8 इंच बरोबर आलेलं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही मुंड्याचा आकार घेतला तर तुमच्या ब्लाऊजमध्ये अजिबात फुगा किंवा चुण्या येणार नाही. तसेच जर आपण आपल्या ब्लाऊजची बाही देखील व्यवस्थित कट केली नसेल तरी देखील आपल्या ब्लाऊजमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. हे एक तुम्हाला ब्लाऊज घेतलेला आहे दाखवण्यासाठी. तर ह्याचा मी पाठीचा भाग असा तयार करून घेतलेला आहे. तर इथे पाहूया आपण बाहीचं माप अगदी परफेक्ट येते का. तर ही बाही आपली कट केलेली आहे. तर आता आपण पाहून घेऊया ह्याचं माप आपण कशा प्रकारे घेतो घेऊया. तर पाठीचा भाग आहे हा. तर या पाठीच्या भागाला आपण बाहीचं देखील पाठीमागच्या भाग लावणार आहोत आणि बाहीचा आपला पुढचा भाग असतो त्याला आपण कट मारतो. तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर हे पहा ह्या साईडला कट आहे आणि ह्या साईडला हा असा गोलसर आकार आहे. म्हणजे ह्या साईडला आपण तर मी तुम्हाला घडी टाकून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा ही अशी सेंटरची घडी टाकल्यानंतर हा जास्त कट केलेला आहे आणि हा जो पुढचा भाग आहे तो असा आतून असा कट केलेला आहे. ह्याला आपण कट मारून घेतलेला आहे. हा आपण ब्लाऊजच्या पुढच्या भागाला जोडतो जो कट मारलेला भाग आहे आणि हा जो भाग आहे तो आपण ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागाला जोडतो. तर हा आता आपण ब्लाऊजच्या पाठीमागील भागाला परफेक्ट होतो का ते पाहून घेऊया. तर पहा तर हा जो कट आहे हा आपल्या मार्जिनचा कट आहे आणि इथे मी स्केच पेनने थोडंसं पॉईंट देऊन घेतलेला आहे 1.5 इंचाचा. हे पहा तर इथंपर्यंत ही बाही अगदी परफेक्ट बसते का ते आपण पाहून घेऊया. हे पहा तर हा इथे सेंटर आहे. तर सेंटर जवळ आपण शोल्डर जवळ सेंटर ठेवणार आहोत. शोल्डर आपण थोडा वरती जास्त ठेवणार आहोत कारण आपलं शोल्डर अजून जोडायचं आहे. पुढच्या भागाला आपण जेव्हा शोल्डर जोडतो त्यावेळी आपलं अर्धा इंच मार्जिन जाणार आहे. त्यामुळे अर्धा इंच आपलं कपडा कम पडणार. तर इथे मी थोडं कमी घेतलेलं आहे कारण आपण इथे तिरकं कट केलेलं नाही. ब्लाऊज शिवतानाच मी तिरकीच शिलाई मारून घेते त्यामुळे मी थोडंसं अंतर इथं घेतलेलं आहे. तर इथे मी हे थोडं वरती सोडणार आहे एक्स्ट्रा आणि खालून इथून हे पहा इथून आपल्याला हे असा सेंटरचा डास ठेवलेला आहे आणि हे अगदी परफेक्ट येते का ते पाहून घ्यायचं आहे. पहा आपला हा पाहू शकताय तुम्ही. थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे पहा त्या डासचा जवळच हा पॉईंट आलेला आहे. तुमच्या जर बाहीचं कटिंग देखील अशा प्रकारे परफेक्ट असेल तरी देखील तुमच्या ब्लाऊजला चुने वगैरे येणार नाही. तसेच तुम्हाला कॅप हाईट अगदी योग्य काढायची आहे. समजा जर इथं तुमचं अंतर हे कमी जास्त होत असेल किंवा बाही तुमची मोठी होत असेल तर तुम्हाला कॅप हाईट थोडी कमी घ्यायची आहे. यासाठी तुम्हाला बाही रुंदी आणि कॅप हाईट ही व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी बाही रुंदी कशी काढायची किंवा कॅप हाईट कशी घ्यायची ह्यावरती बाहीचा चार्टचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही चार्ट पाहून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही बाहीचं कटिंग करा. त्यामुळे देखील तुमच्या ब्लाऊजला चुने वगैरे येणार नाही. तसेच पाठीमागील भागामध्ये जर तुमच्या पाठीत चुन्या जास्त पडत असतील तर देखील तुम्हाला पाठीचा डाच असतो तो थोडासा मोठा घेणं गरजेचं असतं. 3-3.5 इंचाचा डाच जर तुम्ही घेतला तर पूर्ण पाठीमध्ये चुन्या येऊ शकतात. त्यामुळे डाच आपल्याला जो इथं मुंडा असतो तिथून आपल्याला डाच एक 3.5 ते 4 इंच अंतरावर येईल एवढंच आपल्याला इथं मध्ये अंतर सोडायचं आहे. खूप जास्त 5-6 इंच इतका अंतर जर तुम्ही ते मध्ये डाचच्या आणि मुंड्याच्या मध्ये जर सोडलात तर तुमच्या पाठीत साईडहून अशा खूप चुन्या येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला डाच घेताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला यामध्ये आणखीन काही शंका आहेत का ते मला तुम्ही कमेंट करून सांगा.
तसेच माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.